आपण नेहमीच महान योद्ध्यांच्या कथा ऐकतो नाही का, ज्यांनी आपल्या ताकदीच्या जोरावर इतिहास घडवला. पण काय होतं जेव्हा युद्धाच्या मैदानात फक्त ताकद कमी पडते आणि केवळ बुद्धीच कामी येते? आज आपण अशाच एका युद्धकलाकाराची गोष्ट पाहणार आहोत, ज्याने केवळ शस्त्र नाही तर आपल्या रणनीतीने संपूर्ण युद्धाचे नियमच बदलून टाकले. तर मग प्रश्न हा आहे की एखादा योद्धा महान किंवा लीजेंड कसा बनतो? फक्त तलवारीच्या जोरावर, की यामागे काहीतरी वेगळंच रहस्य आहे? चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया एका अशा व्यक्तीच्या कथेत, जो केवळ योद्धा नव्हता तर एक सर्वश्रेष्ठ रणनीतिकार होता. आणि ते नाव आहे कृष्ण. बघा, स्रोतानुसार कृष्णाची कथा ही फक्त एका योद्ध्याची नाही, तर ती एका मास्टर स्ट्रॅटेजिस्टची, एका महारणनीतिकाराची जणू काही ब्लूप्रिंटच आहे. चला तर मग त्याच्या या अविश्वसनीय प्रवासाला सुरुवात करूया. बघा, अनेक योद्ध्यांची कहाणी रणांगणावर सुरू होते, पण कृष्णाची गोष्ट ती त्याच्या जन्माच्या क्षणापासूनच एका संघर्षाने सुरू झाली. त्याचा पहिला सामना हा थेट नियतीशीच होता. आणि इथेच एंट्री होते योगमाया नावाच्या एका अद्भुत शक्तीची. ही एक दैवी भ्रमशक्ती होती, जिने तुरुंगातल्या रक्षकांना अक्षरशः अंधळ केलं आणि कृष्णाच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला. विचार करा, ही त्याची पहिलीच लढाई होती, जी त्याने ताकदीने नाही तर एका मोठ्या योजनेने जिंकली. आणि इथूनच त्याच्या महानतेची दिशा ठरली. बरं, तुरुंगातून सुटल्यानंतर त्याचा प्रवास एका सामान्य मुलासारखा सुरू झाला. पण त्याची आव्हानं अजिबात सामान्य नव्हती. त्याच्या बालपणीच त्याच्या अलौकिक क्षमतांची खरी परीक्षा झाली. जरा ही टाईमलाईन बघा, डोकं चक्रावून जाईल. फक्त 2 वर्षांचा असताना पुतनेसारख्या राक्षसीचा अंत, 5व्या वर्षी तृणावर्ताचा पराभव आणि वयाच्या 11व्या वर्षी थेट क्रूर राजा कंसाचाच शेवट. त्याची ताकद किती प्रचंड वेगाने वाढत होती याची ही एक छोटीशी झलक आहे. खरंच अविश्वसनीय. पण ताकद हेच सर्वस्व असतं का? नाही. कृष्णाची खरी ओळख त्याच्या बाहुबळात नाही तर त्याच्या तीक्ष्ण बुद्धीमध्ये दडली होती. त्याने शत्रूंना फक्त हरवलं नाही, तर त्यांना अक्षरशः बुद्धीच्या खेळात मात दिली. 17 हा आकडा लक्षात ठेवा. बलाढ्य राजा जरासंधाने कृष्णाच्या राज्यावर तब्बल 17 वेळा हल्ला केला आणि प्रत्येक वेळी त्याला पराभवाचा सामना करावा लागला. यावरून कृष्णाची संरक्षण नीती किती अभेद्य होती याचा अंदाज येतो. पण मग कृष्णासमोर एक असं आव्हान आलं, जिथे त्याची सगळी ताकद आणि सैन्य सगळं निरुपयोगी ठरणार होतं. कालियावन नावाचा एक असा शत्रू, ज्याला वरदान होतं की त्याला थेट युद्धात कोणीही हरवू शकणार नाही. आता सांगा, अशा अजिंक्य शत्रूचा सामना करायचा तरी कसा? आणि इथेच कृष्णाची खरी प्रतिभा दिसते. त्याने कालियावनला युद्धासाठी आव्हान दिलं, पण लढण्याऐवजी तो त्याला त्याच्या सैन्यापासून दूर एका गुहेत पळून घेऊन गेला. त्या गुहेत एक शापित राजा हजारो वर्षांपासून झोपला होता. कृष्णाने हुशारीने कालियावनला त्या राजाला उठवण्यासाठी प्रवृत्त केलं. आणि झालंही तसंच. राजाच्या शापित नजरेतून निघालेल्या अग्नीने कालियावन जागीच भस्म झाला. म्हणजे कृष्णाने स्वतः एकही शस्त्र उचललं नाही, त्याने शत्रूच्याच शक्तीचा वापर करून शत्रूचाच नाश केला. ही आहे खरी रणनीती. आता आपण त्या महायुद्धाकडे वळूया, जिथे कृष्णाच्या रणनीतिक कौशल्याची अंतिम परीक्षा झाली. ते म्हणजे महाभारताचे युद्ध. हे युद्ध किती विनाशकारी होतं याचा अंदाज या एका आकड्यावरून येतो. स्रोतानुसार फक्त 18 दिवसांच्या आत जवळपास 1.66 अब्ज योद्धे मारले गेले. हा आकडाच आपल्याला युद्धाच्या भीषणतेची कल्पना देतो. आणि याच महायुद्धाच्या रणधुमाळीत एक असा योद्धा होता, जो कृष्णाची सगळी योजना एका मिनिटात उधळून लावू शकला असता. त्याचं नाव बर्बरिक. आणि त्याचा दावा होता, मी हे युद्ध फक्त 1 मिनिटात संपवू शकतो. हा दावा इतका महत्त्वाचा का आहे हे आपल्याला लवकरच कळेल. बर्बरीकडे 3 अमोघ बाण होते. पहिला बाण जो नाश करायच्या सर्व लक्ष्यांना चिन्हांकित करायचा, दुसरा बाण जो वाचवायच्या सर्व लक्ष्यांना चिन्हांकित करायचा, आणि तिसरा बाण जो सर्व चिन्हांकित लक्ष्यांचा नाश करून परत यायचा. हे एक असं शस्त्र होतं जे युद्धाचा निकालच बदलू शकलं असतं. पण इथे खूप मोठा पेच होता. बर्बरिकाचं वचन होतं की तो नेहमी हारणाऱ्या कमजोर बाजूने लढेल. आता विचार करा, तो पांडवांकडून लढला तर कौरव कमजोर होतील, मग त्याला कौरवांकडून लढावं लागेल, मग परत पांडव कमजोर होतील. ह्या चक्रात तो दोन्ही सैन्यांचा नाश करेल आणि युद्धात कोणीच वाचणार नाही. कृष्णाने हा विनाशकारी धोका ओळखला आणि धर्माच्या स्थापनेसाठी त्याला एक अत्यंत कठोर निर्णय घ्यावा लागला. त्याने बर्बरीकडे त्याच्या शिराचे दान मागितले. आणि इथेच युद्धाचं संपूर्ण सत्य समोर येतं. बर्बरिकाच्या शिराला युद्ध पाहता यावं म्हणून एका उंच पर्वतावर ठेवलं गेलं. युद्ध संपल्यावर जेव्हा त्याला विचारलं गेलं की खरा विजेता कोण, तेव्हा त्यानं जे उत्तर दिलं त्यानं सर्वांना चकित केलं. तो म्हणाला, मला तर युद्धात फक्त एकच गोष्ट दिसत होती, कृष्णाचं सुदर्शन चक्र जे दोन्ही बाजूंच्या सैनिकांना मारत होतं
आणि कृष्ण जो ते चालवत होता. हे स्पष्ट होतं की हे युद्ध जणू एक नाटक होतं, ज्याचा खरा सूत्रधार कृष्ण होता. या स्लाइडवर तर कृष्णाच्या काही जबरदस्त रणनीती स्पष्ट दिसतात. द्रोणाचार्यांना हरवण्यासाठी अश्वत्थामा नावाच्या हत्तीच्या मृत्यूची घोषणा केली. कर्णाला हरवण्यासाठी थेट इंद्राला भिकाऱ्याच्या वेशात पाठवून त्याचे अभेद्य कवचकुंडल दान म्हणून मागून घेतले आणि दुर्योधनाला हरवण्यासाठी भीमाला त्याच्या प्रतिज्ञेची आठवण करून दिली, जरी ते गदायुद्धाच्या नियमांच्या विरोधात होते. प्रत्येक वेळी कृष्णाने विजयासाठी नियमांच्या पलीकडे जाऊन विचार केला. या विश्लेषणाच्या शेवटी आपण कृष्णाच्या युद्ध कौशल्याचा संबंध एका सार्वत्रिक आणि कालातीत शिकवणीशी जोडूया. आणि ही शिकवण आहे भीतीवर मात करण्याबद्दल. याची सर्वात सुंदर शिकवण एका छोट्या बोधकथेत आहे. एकदा जंगलात बलराम एका राक्षसाला पाहून खूप घाबरले आणि गंमत म्हणजे ते जितके घाबरायचे तो राक्षस तितका मोठा होत जायचा. याउलट कृष्णाने शांतपणे त्या राक्षसाला प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि तो जितके प्रश्न विचारायचा तो राक्षस तितका लहान लहान होत गेला. यातून एकच गोष्ट सिद्ध होते: भीतीला कसा प्रतिसाद दिला जातो यावरच सर्व काही अवलंबून आहे. कृष्णाने आपल्या भावाला जे समजावलं तेच या कथेचं सार आहे. जेव्हा कुणी घाबरतं तेव्हा ते लहान होतं आणि भीती मोठी होते, पण जेव्हा कुणी आपल्या भीतीपेक्षा मोठं होतं तेव्हा भीती आपोआप लहान होते. हे फक्त युद्धापुरतं मर्यादित नाही, हे तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचं सूत्र आहे. आणि हाच विचार एक अंतिम प्रश्नावर येऊन थांबतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे कोणते राक्षस आहेत ज्यांचा सामना केल्यावर ते लहान होतील?